नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत सराव संच 2 मधल्या सराव संच 5 मधलं थर्ड आणि फोर्थ क्वेश्चन। तर आपण मित्रांनो थर्ड क्वेश्चन घेऊया। त्रिकोण ABC मध्ये आपल्याला लेंथ AC दिलेली आहे मित्रांनो 7.5 सेंटीमीटर। कोन ABC 90 अंश आणि लेंथ आपल्याला BC दिलेली आहे 5.5 सेंटीमीटर। मित्रांनो इथे AC आपल्याला 7.5 आणि BC 5.5। आपल्याला कोन बघायचं, कोन कोणता दिलेला आहे, कोन ABC म्हणजे B कोन आपल्याला दिलेला आहे 90 अंशाचा। तर आपण लाईन AC मध्ये B नाही येत, तर आपण लेंथ BC ही सर्वप्रथम ड्रॉ करूया। तर आपण इथे एक पॉईंट घेऊ, आपल्या BC लाईन ड्रॉ करायची। इथे आपण पॉईंट घेतलेला आहे मित्रांनो। आपण स्केलच्या साहाय्याने 5.5 सेंटीमीटर अंतर घेऊन एक लाईन ड्रॉ करूया। 5.5 सेंटीमीटर आपण 5.5 सेंटीमीटरची एक लाईन ड्रॉ करू। BC ला नाव देऊया BC 5.5 सेंटीमीटर। मित्रांनो आता आपल्याला B कोन घ्यायचं आहे। B कोन दिलेला आहे 90 अंशाचा, काटकोन त्रिकोण आहे मित्रांनो। B आपण 90 अंशाचा ड्रॉ करूया। मित्रांनो आपल्याला AC दिलेला आहे 7.5 सेंटीमीटर। तर आपल्याला त्या लाईनवर A बिंदू कुठे आहे ते बघायचं आहे। तर आपण कंपासच्या साहाय्याने मित्रांनो 7.5 सेंटीमीटर अंतर घेऊया। सात 7.5 सेंटीमीटरचा आपण एक कर्व करूया। एक टोक BC वर ठेवायचं आणि दुसऱ्या बाजूला एक कर्व करायचा। कर्व काढल्यानंतर आपण ज्या बिंदूत छेदतोय त्या बिंदूपासून C ला एक लाईन ड्रॉ करायची आहे। मित्रांनो हे आपल्याला लेंथ AC भेटलेली आहे 7.5 सेंटीमीटर। लेंथ AC 7.5 सेंटीमीटर। अशा प्रकारे मित्रांनो आपला हा काटकोन त्रिकोण कंप्लीट झालेला आहे। यामध्ये मित्रांनो 2 बाजू दिलेल्या आणि एक कोन दिलेलं होतं। मित्रांनो आपण आता चौथा एक्झाम्पल पाहूया। चौथा एक्झाम्पल आहे त्रिकोण PQR मध्ये लेंथ PQ मित्रांनो दिलेली आहे 4.5 सेंटीमीटर। त्यानंतर लेंथ PR आहे 11.7 सेंटीमीटर 11.7 सेंटीमीटर आणि कोन दिलेला आहे कोन PQR 90 डिग्री। हा पण मित्रांनो काटकोन त्रिकोण आहे 90 डिग्री। तर मित्रांनो इथे आपल्याला PQR मध्ये
क्यू हा कोन दिलेला आहे, तर आपल्याला लाईन पी क्यूमध्ये क्यू हा बिंदू भेटतोय. आपण अगोदर पी क्यू काढूया. एक आपण पॉईंट घेऊया. पी क्यू आहे 4.5 सेंटीमीटर. आपण 4.5 सेंटीमीटर स्केलच्या साहाय्याने एक लाईन ड्रॉ करूया. 4.5 सेंटीमीटरवर अंतर घेऊन या लाईनला मित्रांनो आपण पी क्यू असं नाव देऊया. 4.5 सेंटीमीटर पी क्यू आपला काढून झालेला आहे. त्यानंतर मित्रांनो कोन पी क्यू आर आपल्याला क्यू दिलेला आहे 90 अंशाचा. पी क्यू आरमध्ये मित्रांनो तो कोन आहे. एका अक्षरात सुद्धा दाखवतात क्यू किंवा पी क्यू आर असं सुद्धा दाखवतील. क्यू आपल्याला 90 अंशाचा काढायचा आहे मित्रांनो. ते आपण काढून घेऊया. कोनमापकाच्या साहाय्याने 90 डिग्री घेतल्यानंतर आपण स्केलच्या साहाय्याने त्या बिंदूतून होणारी रेषा काढायची. त्यानंतर मित्रांनो लाईन पी आर दिलेली आहे 11.7 सेंटीमीटर. आपण 11.7 सेंटीमीटर कंपासमध्ये अंतर घेऊया. आणि कंपासचं एक टोक मित्रांनो आता एक टोक आपण पीवर ठेवून दुसऱ्या बाजूला एक कर्व काढूया. मित्रांनो आपलं हे क्वेश्चनच्या वरती जात आहे. काही हरकत नाही. आपण ही लाईन थोडी एक्स्ट्रा वाढवूया. इथे आपला हा बिंदू छेदतो, तो आपला आर बिंदू होणार. आपण पी आर लाईन ड्रॉ करून घेऊ. या बिंदूला आपण 11.7 सेंटीमीटर आपली पी आर झालेली आहे. आपल्या 4.5 सेंटीमीटरचा आपण बेस काढला पी क्यू. त्यानंतर मित्रांनो पी क्यू आरमध्ये 90 अंशाचं कोन काढलेलं. त्यानंतर पी आर आहे 11.7. या 11.7 सेंटीमीटर आपण कंपासच्या साहाय्याने ही लाईन काढलेली आहे 11.7 सेंटीमीटर. तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक आणि शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मी अशाच नवनवीन व्हिडिओ तुमच्यासोबत घेऊन येत आहे. तर नेक्स्ट पार्टमध्ये आपण सराव संच 6 पाहणार आहोत. धन्यवाद.